जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांनी रघुनाथ पंतांना जावळीला चंद्ररावाशी बोलणी करावयास पाठविले, पण तेथे युद्धाला तोंड फुटले आणि त्यात चंद्रराव रायरीच्या डोंगरात पळून गेला. जावळी राजांच्या ताब्यात आली. राजांनी रायरीला वेढा टाकून काबीज केले. चंद्ररावाला शिक्षा दिली आणि रायरीवर किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. त्या किल्ल्याला रायगड असे नाव दिले. आता बघूयात पुढे. पुरंदरवर सर्वांचा मुक्काम असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता. कैद केलेली मोऱ्यांची मुले कृष्णाजी आणि बाजी ही चंद्ररावांच्या बायकांमंडळीसह लाल महालातच ठेवली. पावसाळा आला आणि राजे पुरंदरावर गेले. जिजाबाईंना जावळी काबीज झाल्याचे ऐकून फार आनंद झाला होता. जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखीन बळकट झाले होते. पावसाची झड संपली. श्रावण आला. कोवळी उन्हे ढगाआडून प्रकाशित होऊ लागली. साऱ्या मुलुकभर हिरवीगार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचे पुण्याचे बोलावणे आले. राजे पुण्याला आले. चिटणीस अधोवदन करत उभे होते. राजांनी विचारले, काय झालं पंत? राजे, क्षमा असावी. बाजी, मोरे पळून गेले. क्षणात राजे उफाळले. कसे गेले? पंत कावरे बावरे झाले होते. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. ते म्हणाले, राजे, चौकी पहारे जारी होते. आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होतं. केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती, पण आपली माणसं फितवून कृष्णराव मोरे मुधोळकर घोरपड्यांच्या बरोबर संधान बाधित आहेत हे कुणाच्या ध्यानी आलं नाही. मग बोला. परवा सायंकाळी देवदर्शनाला गेले होते आणि एकदम दोघे नाहीसे झाले. ताबडतोब तपास करविला. कृष्णाजी पळाला, पण बाजी पळून गेला. कृष्णाजी मिळाला, पण बाजी पळून गेला. त्याचा पत्ता लागत नाही. कृष्णराव मोऱ्यांना राजांच्या समोर हजर केले गेले. 16-17 वर्षाचा ऐन उमेदीतला तो तरुण निर्भीड नजरेने राजांना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजांनी विचारले, कुठं आहे बाजी? कृष्णराव हसला. तो म्हणाला, तो सुटला. आता सापडायचा नाही तो. कसा सुटला? ज्या वाटेनं आपण अनेकदा गेलात त्याच वाटेनं तो गेला असेल. चांगले इमानी आहात. राजे संतापून म्हणाले, खाल्ल्या अन्नाला तरी जागायचं होतं. आमचंही अन्न तुम्ही खाल्लंच की, पण त्याला कुठं जागलात? जावळीला खात होता ते अन्न कुणाचं? खामोश. वा कृष्णाजी, पोरप म्हणून गय करायला गेलो तर चांगलीच नख दाखवायला सुरुवात केलीत. बाप कोणत्या वाटेनं गेला ते ठाऊक नाही. आहे ना, ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाज नाही ना भीती. आम्ही वैर कधी विसरत नाही. पंत, या मगरूर मोऱ्याला घेऊन जा. निमजगावर नेऊन याचं मस्तक मारा. सापाची ही औलाद दूध पाजून वळणारी नव्हे. राजे, पंत म्हणाले. रागाने पंतांच्याकडे वळून राजे म्हणाले, पंत, आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा. जे या कटात सामील झाले असतील त्याचे हातपाय तोडा. कृष्णरावास नेले गेले. 2 प्रहरी राजे जागे झाले. ते रडण्याच्या आवाजाने. वाड्याच्या मागच्या सोप्यातून तो आक्रोश उठत होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाला होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाल्यापासून राजांच्या अवस्थेला सीमा नव्हत्या. राजांच्या पुढे जायला देखील माणसे घाबरत. एवढ्या तेवढ्यावरूनही राजे संतापतात. 2 प्रहरी राजे झोपले होते. सेवकाने येऊन त्यांना जागे केले. काय आहे? राजांनी विचारले. मासाहेब पुरंदरावरून येत आहेत.
मासाहेब, राजांनी आश्चर्याने विचारले. कुठं आहेत? एवढ्यात वाड्याच्या दाराशी येतील. राजे गडबडीने उठले. कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दरवाजाशी वर्दळ वाढल्याची जाग ऐकू आली. राजे गडबडीने खाली गेले. वाड्याच्या दरवाजाशी मेना उभा होता. जिजाबाई मेन्याबाहेर येत होत्या. राजे पुढे गेले. जिजाबाईंच्या पायांना हात लावून ते पाया पडले. पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले नाही, ना मायेचा हात पाठीवरून फिरला. साऱ्यांचे मुजरे घेत जिजाबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. पाठोपाठ राजे येत होते. महालात येताच राजांनी विचारले, मासाहेब, अचानक येणं झालं? यावं लागलं. कारण? इथं सांगता येणार नाही, वर चला. राजे वरच्या महाली गेले. जिजाबाई हातपाय धुवून महालात गेल्या. एवढ्या तातडीने मासाहेब का याव्यात हे राजांच्या ध्यानी येईना. जिजाबाई महाली येताच राजांनी विचारले, मासाहेब, एवढ्या तातडीनं का आलात? ते सांगून टाका. अनेक कल्पनांनी आम्हास घेरला आहे. राजे, आम्हाला देखील गेले 2 दिवस चैन नाही. मोऱ्याच्या मुलाला तुम्ही मारलत ते ऐकून आमच्या जीवाचा थारा उडाला. मासाहेब, आम्ही कृष्णाजीरावांची गर्दन मारली एवढंच तुम्ही ऐकलत, पण गर्दन का मारली हे नाही ऐकलत. ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. सांगा. मासाहेब, आम्ही त्या मुलाला इथं आणलं, भावाप्रमाणे जपलं, पण त्यांनी इथं राहून घोरपड्यांशी सूत बांधलं. आमची माणसं फितूर केली. एवढंच नव्हे तर बाजी मोरे पळूनही गेला. बस एवढंच? एवढंच नाही, आम्ही कृष्णाजीला विचारायला गेलो तर खंत बाजूलाच राहिली. उलट तोच मगरुरीची भाषा बोलू लागला. दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती, पाय धरून दया अपेक्षिली असती. तुम्ही आमच्या जागी असता तरी मासाहेब हेच केलं असतं. मासाहेब खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, राजे, आम्ही असतो तर हे केलं नसतं. आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं. मासाहेब, राजे उद्गारले. राजे, तुम्हाला संताप आला. कृष्णरावानं तुमचे पाय धरवायला हवे होते. दयेची याचना करायला हवी होती. कशासाठी? त्यांची जावळी काबीज केली म्हणून? त्यांच्या वडिलांचा शिरच्छेद केला म्हणून? राजे, माणसाला पराजय पचविता येतो, यश पचविणं इतकं सोपं नाही. मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवलात याचं आम्हाला दुःख आहे. यशापाठोपाठ येणाऱ्या मगरुरीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते. मासाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्याकुळता विदीर्ण करणारी होती. राजांच्या घशाला कोरड पडली. त्यांना शब्द सुचेनात. जिजाबाईंच्या डोळ्याला डोळा देण्याचेही त्राण त्यांच्या ठाई राहिले नाही. निश्वास सोडून जिजाबाई म्हणाल्या, राजे, जावळीचे मोरे प्रेमानं वळेनात. जावळी सेखेरीज राज्य सुरक्षित नव्हतं. मोरे खानाला मिळायच्या आत जावळी घेणं अत्यावश्यक होतं. म्हणून तुम्ही जावळी घेतलीत हे आम्ही जाणतो. पळून जाणाऱ्या यशवंतरावाची गर्दन तुम्ही मारलीत तेही आम्ही जाणतो. यशवंतरावानं तुमचा उपमर्द केला होता. युद्धाचं आव्हान दिलं होतं. प्रजेवर जुलूम केले होते. त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं. पण ही मुलं, त्यांनी काय केलं होतं? त्यांना वळवून घेतलं असतं तर? मासाहेब, ते अशक्य होतं. ती सापाची औलाद होती. केव्हा ना केव्हा उलटल्याखेरीज राहणार नव्हती. तुम्ही पराजिताला साप, कुत्र हवं ते म्हणू शकता. त्यांना सिंहाची जात म्हटलीत तर तोच गुण अभिमानाचा, सत्वाचा, निधड्या छातीचा बनायला वेळ लागणार नाही. राजे, आठवतं, शिकारीला गेला होतात. वाघीण मारलीत. तिचे 2 छावे होते. ते घरी घेऊन आलात. त्या छाव्यांना दूध पाजलं, गोंजारलं तरी एक ना एक दिवस ते पंजा उगारणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलंत. राजे, जनावरांना प्रेम देता
ते माणसांना देता येऊ नये? सत्ता अशीच डोक्यात थैमान घालणार असेल तर तुमच्या राज्याला काही अर्थ उरायचा नाही. देशातल्या अनेक सुलतानशाह्यात आणखीन एका राजवटीची भर पडेल. राजे, आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षित नव्हतं. जिजाबाईंचा प्रत्येक शब्द आसुडासारखा भासत होता. राजांचा जीव त्या बोलांनी गुदमरून मरून गेला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रणक्या स्त्रियांचा समोर जाऊन उभी राहू? त्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? राजे, एवढं केलं आता त्यांचीही कत्तल करून मोकळे व्हा. यातनातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्या. राजांना ऐकणे अशक्य झाले. ते ओरडले, बस मासाहेब, मेलेल्याला परत मारू नका. राजांनी एकदम मासाहेबांचे पाय धरले. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही चुकलो, सत्तेची अमर्यादा केली, आम्हाला क्षमा करा. आपल्या पायाची शपथ घेऊन सांगतो मासाहेब, आम्ही असलं वर्तन परत घडू देणार नाही. जिजाबाईंनी प्रेमभराने राजांना उठविले. त्यांना उराशी कवटाळले. दोघांच्याही नेत्रातून अश्रू ओघळत होते.